असं असं करत जाऊया. हा, नाही तर खूप मोठं होऊन जाईल ना. नाही 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 नाही, म्हणजे एका वेळेस मी एकच सांगणार आहे. हा, अच्छा अच्छा, हा मग फार अच्छा. सुंदर. नाही नाही, एका वेळेस एकच हा सांगणार आहे. हा हा फक्त मी आपली थोडी प्रस्तावना सांगितली हा की हा मी हा. 25 वर्ष आणि आज मला अधिकारी व्यक्ती भेटली. ओ. हा, हे फार महत्वाचं आहे. अरे वा. की ना मला खूप अनुभव यायचे, पण ते लोकांना अंधश्रद्धा असते ना. हा ते तू तर हे का आणि असं कधी होऊ शकतं का, हे आता जेव्हा नेट आलं हा तेव्हा हा स्वामींचा प्रसार खूप झाला. हा. पण असे महाअनुभव तर मला आधीच आले. ओ. आणि फक्त एक ग्रुप होता आमचा स्वामींचा. अच्छा. तिथे एक एक व्यक्ती होती, त्यांनीच फक्त मला हे केलं की नाही सांगा, तुम्ही बोला. तर मी म्हणलं मी सांगेल, पण ते खाली बसणाऱ्या लोकांना खरं वाटेल का, हे मला जरा हे हा हा. वाटायचं. तरी ते बोलल्या त्यांच्यासाठी नका सांगू, फक्त माझ्यासाठी सांगा. मग आई ग. तिथे एकदा अनुभव शेअर केला, एकच केला तिथे. हा. आणि आज मी तुमच्या चॅनेल बरेच दिवसापासून बघते, मग मी म्हणलं मला अधिकारी व्यक्ती भेटलीये. फक्त अच्छा. हो. हा, अहो कसं असतं, ह्याच्यात पण सांगितलंय ना गीतेत, हा. अं, जे ज्यांना समजतं त्यांनाच सांगायचं असतं, कुठेही देवाचं ज्ञान हा, सांगायचं कुठलंही नसतं. ज्ञान कोणाजवळ आपलं हा हा म्हणजे हे करायचं नाही, बरोबर. हा, त्याला किंमत राहत नाही. अगदी अगदी हा, खरं. हे किंमत राहत नाही. मग बरोबर. मी खरंच किती दिवसापासून तुम्हाला फॉलो करत होती, पण माझं ते हे नसेल प्रारब्ध. हा आणि हा तो पहिला अनुभव पण तो तसा सांगावा लागला. मग मला ते जरा हे वाटलं की हा अरे च्या, मला तर सगळं चांगलं सांगायचं होतं, मला दुसरं बॅड सांगावं लागलं. हा 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 हा. हा. पण म्हणलं जाऊ दे, महाराजांची इच्छा असेल, बऱ्याच लोकांना वाचवायचं असेल आपल्याला. बरोबर बरोबर. तो एक अनुभव. आणि आता मी स्टार्ट सांगते हा आता. हा हा. अ, काहीच स्वामींच्या सेवेला तुमचं फुल बिल असा आर्थिक गोष्टीची अजिबात गरज लागत नाही. मी माझा जो अनुभव आहे, मला कसं फक्त बोललात, हेच मला म्हणायचं असतं. हा, काहीच नाही. हा, मी मी तुम्हाला म्हणजे आता तुम्ही जेव्हा हे करता की हे 100% खरं आहे, तुमचं काहीच लागत नाही. मूर्ती हा, पूजेची सुद्धा गरज नाहीये. ती अगदी तुमची भक्ती मनापासून पाहिजे. आणि ती कशी करावी ना, ते थोडं शिका. म्हणजे एखाद्या हा वेळेस माहित नसतं ना आपल्याला की हा अरे हो, भक्ती करायची, पण ती कशी करायची. हा, तुम्ही थोडक्यात सांगा ना ताई. म्हणजे हा, हा, थोडक्यात सांगा. सांगते मी. मला मला खूप वाचनाचा छंद होता. सारखं हे पुस्तक आणि त्याच्यात मला एक आपलं धार्मिक पुस्तक मिळालं. हा. हा हा. ते पुस्तकच माझा पहिला गुरु झाला म्हणा. अच्छा. हा हा हा, त्या पुस्तकातल्या फक्त 4 ओळी लिहिलेल्या होतात. हा. की ते डोंबिवलीचे, आता मला त्यांचं आडनाव आठवत नाही हा, डोंबिवलीचे होते, ते हा. डोंबिवलीला होते. त्यांनी अच्छा. हिमाचलातून वगैरे खूप अशी हे केलेली होती. तपश्चर्या. तपश्चर्या, उपासना. हं. आणि तेच पुस्तक बरेच जण वाचत होते, तर ते मलाही म्हणायचे काय वाचत असते तुझं. तेव्हा माझं वय, हा सांगते मी, 20 होतं, अच्छा 21. अच्छा. हा 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 पण ना त्या 4 ओळी मी वाचल्या की तिथे ना स्वामी समर्थांचा 5 लाख जप केला ना, महाराज दर्शन देतात. हा 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 एवढ्या 4च ओळी, आणि ना माझ्या डोक्यात ते असं चक्र सुरू झालं की हा मी बरेच असं काय काय करायचं, पण ना म्हणलं कोण गॅरंटी सांगत नाही की मी दर्शन देईन म्हणून. हा 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 हा. आणि इथेच स्वामींच्या इथे वाचलं. आता मला जॉब करायचा, मला सगळे म्हणजे आता 21 वय होतं त्यावेळेस, तर म्हणलं बरोबर. लोक ओरडतील की आत्ताच्या वयात हे करायचं टाकून हे असलं काय. म्हणून ना मी काय केलं माहिती का, आज एक जपमाळ अशी गपचूप विकत आणली दुकानातून आणि आईला जप करायला बसवलं. अच्छा. हा, आईला म्हणलं अगं तू कर ना. तर आई म्हणली ठीक आहे. आईला काही समजत नव्हतं एवढं. मग तिला तूच कर, मी केलं तर सगळे ओरडतील, आणि होतच ती परिस्थिती त्यावेळेस तशी. बरोबर. म्हणून हो. तिला जप करायला सुरुवात केली. ती करायची एक माळ आणि मी तिच्या जवळ बसायची. हा हा आणि ते काही बरेच दिवस झालं असेल, पण तो विषय तिथे सुटला. हा सुटला नाही, प्लस झाला. मी फक्त 5 अक्षरी नाव वाचले होते. महाराज गोरे का काळे हे मला काहीच माहित नव्हतं. हा हा. त्यांचा आकार पण नव्हता माहिती. आता 20व्या वर्षी त्यावेळेस, आता किती साल बरोबर नव्हतंच. बरोबर. पण ना ते माझ्या डोक्यात होतं. आता तर त्या माळेची महाराजांनी दर्शन किती दिली, तो विषय स्टॉप करते आणि पुढचा सांगते. हा हा माझं लग्न झालं.
हा. लग्न झाल्याच्या आधी पण मी महाराजांना अक्कलकोटला ॲन ॲक्सिडेंट मला अक्कलकोटला जायला मिळालं. अरे असं वा. नाही हो ते मी 3-4 ओळी वाचलेल्या माझ्या डोक्यातच असायचे की महाराज हे मात्र देवदर्शन देतात. हा 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 आणि लग्न झालं असेल माझं झालं 96-97 ला. हा हा आणि मालक पण कसे काय स्वामींच्या सुरुवात झाली होती त्यांची पण अच्छा. सेवेत यायला ते त्यांच्या पद्धतीने पण आपण काय बोलणं नसायचं त्या विषयावर. हा 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 म्हणूनच महाराज स्वामी महाराज त्यांनी त्यांची मीटिंग होती अक्कलकोटला. हा. अच्छा. आणि अक्कलकोटला गेल्यावर त्यांनी एक स्वामींचा जुना फोटो तुम्हाला आता माहित असेल का नाही माहिती. हा. एका वटवृक्षाखाली बसलेले बघा हो जुना असा हो माहित आहे. हा. 2000 सालीचे ते फोटो तो फोटो आमच्या घरात आला. अच्छा. हा हा त्यांनी आणला आणि म्हणले ठेवला असं काही चर्चा नाही की हा मी अक्कलकोटवरनं फोटो आणला हा आणि तो ठेवलाय मग तो देवाऱ्यात आला. हा आता जॉबला वगैरे जायचं असेल म्हणून त्यांना ती पूजा करायला वेळ नसायचा. हा हा आणि महाराज पूजा माझ्याकडे आली आता ते तो 2000 साल तर आपलं ते तरुणच वय होतं. बरोबर अगदी. हा आणि आमच्याकडे एक हार लावलेला होता देवाला असं सामुदायिक 15 पैसे होतं त्याची किंमत. हा आणि तो सगळी पूजा झाल्यावर शेवटी मी महाराजांच्या फोटोला पूजा करायची आणि तो मी हार हातात घ्यायची आणि म्हणायची महाराज तुमचं जे फोटो मधलं हे आहे ना तो रूप तर मला काय आवडत नाही चेहरा. तुम्ही किती रागावल्यासारखं बघतात कोण पण तुमची भक्ती करणार नाही. रोज मी म्हणायची. मला वाटत नव्हतं की महाराज हे आपलं ऐकतायत म्हणून मी सहज म्हणायची. हा बघा आणि तो हार आहे ना तुम्ही माझ्या हातात तसा घ्यायची आणि म्हणायची माझी तर इच्छा नाही तुम्हाला हार घालायची पण आता लावलेला आहे ना मी तो तुम्हाला घालते. पण तुमचा हे चेहरा मला आवडत नाही असं मी रोज म्हणायची. काय असेल पुढे एवढं होणार असेल ते नंतर माहीतच नाही ना आणि कुणाशीच संपर्क नाही की महाराजांची माहिती मिळेल काय मिळेल बरोबर. काहीच नाही नुसतंच ती पूजा पण रोज मी म्हणायची हा 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 फोटो काय मला आवडत नाही आणि मी यांना पण म्हणलं तुम्ही फोटो ना त्यांचं ते चेहऱ्यावर स्माईल नाही काय नाही मला ते भीती वाटते आणि रागाने बघतात ना ते आणि हो पूर्वीचे फोटो बघा ना तुम्ही तसेच महाराजांचे आहेत. हो. तसेच एक कोण सुद्धा तरी पण मी सारखे असे संवाद साधायची आणि हं, परत 2002 ला काय केलं 3 ला हं, मी म्हणलं थांब जरा आता काय आता मी मोठी झाली म्हणजे हा. आता मी माझ्या मनाची मालक आहे मला जप करायचंय कोण काय का म्हणेना हा आणि त्या पुस्तकात लिहिलं होतं की स्वामींचा तुम्ही मंत्र कसा घ्यायचा बघा हा तुम्ही किती छान होतं ते पुस्तक हं, त्यांनी सांगितलं तुम्ही स्वामींनाच गुरु माना एक कागद घ्या हं, त्याच्यावर श्री स्वामी समर्थ असं लिहा हं, आणि तो कागद आपल्या हातात घ्या तो हं. 11 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणजे तुम्हाला तो मंत्र सिद्ध झाला हा हा प्राप्त झाला आणि मग मी काय केलं ते ती तशी प्रोसेस मी काय केली पहाटे 5 ला उठायची 5:30 ला हं. आणि सगळे झोपलेले असायचे त्याच्यातनं मी ते मुलं लहान होती माझी बरोबर. तर मी पहाटे 5 ला उठायची कशी तरी आंघोळ पण करायची नाही बादली पाण्यात ओतून घ्यायची कारण मला जपाचं ध्यास ये लागलेला हा असायचा ध्यास लागला होता. हा ध्यास आणि तो सुद्धा कुणाला कळू द्यायचा नाही ही माझी इच्छा होती हा की कोणी त्यांना महाराजांना नावं ठेवलेली मला आवडत नाही अजून सुद्धा हा कुणी हा असं हे बोट दाखवलं ना मला थोडस वाईट वाटतं आता हा तरी तो विषय सोडते मी जाऊ देत आणि म्हणून मी माझा टायमिंग होता बघा मी 6 ला माझं सगळं आवरून झालं ना 5:45 हं, किंवा 6 ला 10 मिनिट असताना तो जप करायची हा. 11 माळी सकाळी 11 माळी आणि सूर्य उगवायच्या आत तो माझा जप पूर्ण पण व्हायचा 6:30 ला वा. हा हं, 11 माळी आणि परत त्यांनी दिलेला होता 2 टाइम जप करायचा मग मी संध्याकाळी पण तसंच करायचे टाइम माझा अगदी परफेक्ट ठरला होता हा. 1 सेकंद पण इकडं जात नव्हता वा. मी जरी मैत्रिणींमध्ये बसलेली असायची ना पण माझ्या घड्याळाकडे लक्ष असायची मी हं, लगेच संध्याकाळी पण पळत पळत यायची देवाला दिवा लावायची हं. मुलींना तिथे काहीतरी खेळ खाय नादी लावायची आणि मी माझा तो परत संध्याकाळी 11 माळी जप करायची अरे वा. आणि मी एक कॅलेंडर टाकलं होतं ते 2003चं हं, आणि त्या कॅलेंडरवर अशी मार्क करायची की माझा जप झाला म्हणून
हम्म, हम्म, हम्म. आणि ते लपून ठेवलेलं होतं की कोणी विचारलं की मग ते मला सगळं सांगावं लागेल, माझी प्रोसेस थांबल, मला जे हे. आणि फक्त आपले जे प्रॉब्लेम येतात ते 7 दिवस वजा व्हायचे, मग रोज हा, 21 दिवस जप व्हायचा. आणि बरं. तिथे काय दिलं होतं की 5 लाखात तुम्हाला महाराज दर्शन देतील. अच्छा. हा. हा पण मी मोजायची, ते मोजलं होतं की माझे आता सकाळी 1000 जप होतो, संध्याकाळी 1000 होतो, 2000 होत होता. हा रोजचे. मी हा. रोज काउंट करायची ते. हा. आणि एका नारळी पौर्णिमेला आम्हाला अक्कलकोटला जायचा योग आला. ओ. खूप अरे वा. हो, पण तो पुढचा ना खूपच सुंदर अनुभव आहे. रोज मी तो अनुभव आठवते. हं. आणि आता मध्ये थोडासा ब्रेक, एक पॉइंट सांगते. अक्कलकोट मध्ये महाराज कसे दर्शन देतात आणि त्यांची फ्रिक्वेन्सी किती हा. किलोमीटर आहे ना ती सुद्धा मला माहित झाली. हो. मी एक एक जा अनुभव सांगितले तर म्हणलं बाई अक्कलकोट मध्ये गर्दीचे लोट येतील. कारण अक्कलकोट मधले अनुभव भरपूर आहेत आणि घरी पण महाराज आलेले आहेत. हा. कितीतरी वेळा प्रकट दिना दिवशी महाराज कसे, ते मी नंतर एक एक सांगते. हा. मध्ये आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. मग माझा तो जप चालू होता. हा. आम्ही अक्कलकोट मध्ये गेलो, आमचा ग्रुप होता स्वामींचा. हा. खूप गर्दी होती आणि उद्या एकादशी असते बघा. बरोबर. एकादशीची पण दिंड्या येत असतात. बरोबर. आणि माझ्या 2 मुली होत्या. हा. एक 2 वर्षाची होती आणि एक 6-7 महिन्याची असेल, दोन अरे अडीच. बापरे. हा. आणि आम्ही ते पहिलं झाड होतं तुम्हाला आठवत असेल ना अगदी अक्कलकोटचं. घरातलं. हो, हो. आता भोवती त्याच्या हे झाले हा. कुंपण वगैरे. आता कुंपण आणि झालं. आणि त्यावेळेस एवढी गर्दी नसायची अहो. नाही, नाही. हा. अजिबात नसायची, अशीच तुरळक लोक वगैरे यायची. बरोबर. हा. आणि मी त्या वटवृक्षाच्या खाली बसली, पलीकडे आमचे मालक बसले. हा. आणि हा. मी महाराजांना म्हणते, हो तुम्ही लिहिता असं की ना 5 जॉब दर्शन देता, पण मला बापरे दर्शन लागतं, मला काही नको, मला महाराज तुम्ही ना कसे दिसतायत ते बघायचे. हा. 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 हा हा, कसे दिसतात ना ते फोटो तुम्ही लय रागाने बघता. मी आपली सहज म्हणत होती आणि माझा तो जप किती झाला असेल, 1.25 लाख झाला होता तोपर्यंत. अरे वा. हा. हो, अक्कलकोट मध्ये जाऊपर्यंत ती 2004 4चीच गोष्ट आहे. हा. आणि बसले तिथे. इथे मी माझ्या मांडीवर एक माझी छोटी मुलगी होती आणि दुसरी आमच्या मालकांची होती. हा. आणि ना त्यावेळेस जरा एक दिंडी आली लातूरवरनं आणि अच्छा. त्यामुळे जरा गर्दी झाली. आणि आम्ही नेहमी मी अजून मला 12ची आरती आवडते ना महाराजांची. हा. 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 कोणत्याही दत्त महाराजांची, कारण माझं माहिती आहे की दत्त महाराज 12 वाजता येतात म्हणून. बरोबर. आणि हा. गर्दी होती जराशी आणि लोक लाईनी अशी ग्रुप करून उभी होती. आणि हम्म. असे पुढचं तो तुम्हाला ते औदुंबराचं झाड आहे माहीतच असणार आहे ना ते. माहित आहे. हो, हो. हा, आता फक्त मी बोलताना तसं बोलते. आणि ते जरा मोठं होतं त्यावेळेस, आता ते छाटलंय. हा. हा. आणि मी तिथे हे लावायची कापूर आणि हे घरून घेऊन जायची त्या हा. फुलवाती. ते माझा एक होता जसा जसा योग. हा. आणि त्या पायऱ्या आहेत 4 आहे, आलं का लक्षात तुमच्या? बरोबर. हो, हा हो. हा आलं, आलं. हा हा, आता ते सांगते. आणि आम्ही बसले आणि ना त्या पायरीतून महाराज प्रगट झाले. काय? महाराज प्रगट झाले. बाप रे. हो, एवढे 6 फूट उंच. आणि अय्या. हो. आणि अक्कलकोटले मी म्हणलं ना मग गर्दीचे लोट येतील, मी ज्या अक्कलकोटचे अनुभव सांगितले महाराजांचे तर. हो, आणि हो. येऊ देत, मी म्हणलं महाराज करतील त्यांना भक्तांची मॅनेज. सोय. हो, हो. हा. आणि त्या मूर्तीतून प्रकट झाले. आणि त्यांनी सांगते दत्तांचं वर्णन आहे ना, दत्तांची जी आरती आहे ती तुम्ही आठवा. आता इथे बोललं की व्हिडिओ वाढतो. हा. हा. दत्त येऊन या उभा ठाकला, तो प्रत्यक्ष तिथे झालं. महाराज हम्म. 6 फूट उंचे आणि त्यांची स्किन होती ना, आता कांती म्हणा, हा. ती सगळी केशरी होती. बाप रे. म्हणजे केशरी ते कलर. मूर्तीतनं प्रकट झाले की? मूर्ती ती नाही, त्या पायऱ्यात ना, पायऱ्यावर उभे राहिले माझ्या समोर येऊन. बाप रे. प्रकट झाले ना, ती पायऱ्यात ना 4, अजून मी त्या पायरींवर 2 मिनिट का होईना बसते. मला अय्या. तिथे खूप आनंद मी हा. म्हणते हा. महाराज, मला वाटलं नव्हतं की खरंच तुम्ही दर्शन देताल, पण खरंच म्हणजे तुम्ही आहात हे मला पटलं. हा. आणि अय्या. तिथे बघा ना, ऐकून घ्या. आणि ना त्यांचे त्या जटा होत्या मोठ्या लांब लांब. हा. आणि हा. ना त्या सगळ्या अशा शॅम्पूने धुतल्यासारख्या सगळ्या स्वच्छ. आणि वा. मुली कशा केस अशा शार्प करतात ना तशा होत्या. तर बाप मी रे. म्हणलं महाराज लोक काय शॅम्पू वापरतात का काय वापरतात, एवढ्या जटा त्यांच्या क्लीन होत्या. हा. आणि तिथून ना ते हसले.
बघा हसले. स्मित हास्य होतं त्यांचं. हा त्यांचं ते आपले रामदेव बाबा कसे हसतात, स्माईल. हा 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 हा. तसं त्यांचं ते हास्य होतं. तर मी म्हणलं महाराज हसले बाई, म्हणजे मी ओळखलं त्यांना महाराज म्हणून. हा हा आणि हा. ना मी काय, आणि त्यांच्या अंगावर ते भगवे वस्त्र होतं, खाली लुंगी होती, वर सदरा होता, हो. आणि मुख्य गळ्यात त्या ह्याच्या रुद्राक्षाची माळ होती, अरे वा. आणि त्यांच्या हातात ना कमंडलू पण होता. वा. त्यांची आठवण म्हणून मी एक विकत पण आणलाय, घरात ठेवलाय. अरे वा, हो, किती तो छान. कमंडलू तर इतका सुंदर होता ना. काय तेज होतं त्या कमंडलू पण वा. एवढं. आणि ते त्या पायरी तिथे उभे राहिलेत आणि हसतायत. आणि मी काय म्हणते, ही लोक म्हणजे बाबा बाजूची लोक काय बावळट आहेत का? इथे कोणतरी उभा राहिले, त्यांना का नाही बघत? म्हणून मी त्या लोकांना म्हणते, अरे इथे बघा ना कोणतरी आले, असं माझ्या मनात चाललंय. आणि ते तेवढं हे नव्हतं. आणि माझे मालक पण शेजारी होते. हा. आणि त्या पायरीवर ना ते आमच्या पुढे पुढे आले आणि आमच्या अच्छा. दोघांच्या समोर उभे राहिले. बघितलं? अरे बापरे. हो, उभे राहू दे. आणि ना त्यांनी काय केलं, उभे राहिल्यावर त्यांचं ते सोवळं होतं ना, ते असं जरा वर केलं, हा असं हा हा. जरा वर धरलं, असं चोपून. ब्राह्मण कसे सोवळ्यात असतात हो बघा, असे हो तसं. हा चोपून हा. चालतात. आणि ना मला त्यांचे ते पाय दिसले. अरे वा. हा. तर मी ना ते पाय खूप गोरे आणि असे कोमल कोमल म्हणतात ना, वाव. कमळासारखे तसे होते. तर मी म्हणलं, बाई हे महाराज लोक एवढे कसे छान राहतात. आणि ना मग मी माझे पाय झाकून घेतले, की अय्या. ते मी म्हणलं माझे पाय जरा हा. महाराज लोक ते, म्हणून मी माझे जरा हे केले साडीतनं. म्हटलं बापरे यांचे पाय. आणि मी ना असे खाली वाकून त्यांचे पायच बघते, किती सुंदर आहेत. अरे वा. आणि पलीकडे आमचे मालक होते. आणि मी माझ्या मनात म्हणते, आमच्या मालकांना कसं कळत नाही की त्यांच्या पायाचं दर्शन घ्यावं हा म्हणून. हा हा मी म्हणते, आणि मी म्हणलं मला पण हात लावायचाय, पण तुम्हाला महिला चालणार नाहीत ना, हा असं असतं हा ना. महिला, मी म्हणलं मला तर किती आवड आहे, पण या महाराजांना महिलांचं हे असतं की नाही, हा. महिला बरोबर, चालत नाही. दत्त मारले. म्हणून दत्त महाराज. आणि ना मी ते बघितलं, जवळजवळ ना 7 ते 8 मिनिटं ते आमच्या पुढे उभे होते. मी मिस्टरांना नाही दिसले? नाही, हा आता मिस्टरांना नाही दिसली. बघ. हाच तर प्रॉब्लेम झाला ना मग. हा. आणि ना मी मनाने असं थोडस अंतर, आता ती गर्दी असते ना, लगेच कसं त्यांना म्हणायचं की तुम्ही जाऊ, ते ओरडतील ना, मला का कळत नाही का, म्हणजे असं असतं. हा हा आणि हा. ना त्यांनी काय केलं, आता मी हे 5 मिनिटं प्रोसेस चालली, आजूबाजूला म्हणजे गर्दी होती. आणि महाराज बघतायत, स्मित हसतायत हसतायत. आणि मी खूप सुंदर रूप होतं त्यांचं, इतकं सुंदर होतं ना, की मला आई. पण वर्णन करणार शक्यच नाही, आपली बुद्धीच नाही तेवढी हो. वर्णन करण्याची. त्यांची कांती तर सगळी केशरी केशरी सारखी चमचम करत होती. वा. केशरी कांती होती, सगळं दत्ताचं ते वर्णन. छान वाटतंय ताई, ते असं तर आ, माझ्या समोरच आलेत स्वामी. दात तर ना ते हसत आमच्याकडे बघून हसायचे, म्हणजे मालकाकडे बघून हसायचे, हम्म. माझ्याकडे पण बघायचे नाही. तर मी म्हणलं, ही महाराज लोक दुजाभाव करतात, त्यांच्याकडे बघून हसतात, माझ्याकडे का नाही बघून हसत, हा. असं मी म्हणायचे. त्यांचे दात तर इतके सुंदर होते, पांढरे शुभ्र अरे सरळ वा. रेषेत. मी म्हणलं म्हणजे माझ्या मनात, अरे बापरे, यांचे दर्शन घ्यायची सुद्धा आपली कुवत लायकी नाही, मी म्हणलं. नाही. हा. म्हणजे मी म्हणलं, कसा काय मी त्यांच्या पायाला स्पर्श करू, नको बाई ओरडतील, महिलांनी हात लावायचा नुसतं, तुम्ही मला विचारलं का? म्हणून मी आपली गप्पच तशीच उभी. मी बघते की जवळ 5-7 मिनिटं प्रोसेस चालली. बरं, हा आता प्रोसेस झाली, नंतर आम्ही ह्याला गेलो, आरती झाली. आणि हा ते ना त्यांनी काय केलं माहिती, हा आता सांगते. तो कमंडलू होता आणि आमच्या मालकांचा असा हात होता, असा होता, त्यांच्या हातात त्यांनी त्यांना तीर्थ दिलं. हो. हो, तीर्थ दिलं आणि आमच्या मालकाने पिलं. अरे बापरे. हो. आणि पिलं. हा, मी बघते ना, मी काय म्हणलं, आता त्यांचं तीर्थ झाल्यावर ते मला देतील, हा. मला वाटलं. त्यांनी मला काय दिलं नाही. बरं ठीक आहे, मी म्हणलं महिलांना देत नसेल, मग ते एक होती 2 वर्षाची मुलगी, मी म्हणलं महाराज लोकांनी त्या मुलीला पण नाही दिलं, असं नाही करायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे म्हणलं, मला नाही दिलं, मी महिला आहे म्हणून मला दिलं नसेल. महाराजांना तीर्थ दिलं, त्यांच्याकडे बघितलं, आणि परत पुढे 4 पावलं चालून गेले. आणि परत त्यांनी मागे वळून त्यांच्याकडे बघितलं आणि हसले, अरे वा. स्मित हास्य केलं, परत बघितलं. आणि त्या ज्या पायऱ्या होत्या ना, तिथेच गुप्त झाले.
बाप रे. तिथेच गुप्त झाले त्या चार औदुंबर हो हो. हे वाक्य आहे बघा, औदुंबर तळवटी नृसिंह योगी. हा हा हा. हा ते औदुंबर तळवटी नृसिंह योगी. आणि बापरे. मी काय ऐकून घ्या. आणि ना हे झाले आणि ती आरती झाली सगळी बाराची. मला ती खूपच आवडते बाराची आरती. आणि आम्ही तुम्हाला येते परत का ती? आपली साधी आरती छेले खेडे हा ग्रामीण हा. ती नाही, पाठ असेल तर बोलू शकता. थांबा नाही, मी तुम्हाला नंतर सांगेल, पण हे सांगते. हा बर. मंदिरातली आरती झाली ते सगळं. आणि ना आम्ही प्रसाद घेतला दुपारचा. आम्ही अजून सुद्धा तिथेच प्रसाद घेतो. आवडतं मला. आणि तो प्रसाद घेतला. परत आम्ही ते 2 किलोमीटर गजानन महाराज आहेत बघा, ते 2 किलोमीटर त्या मठात गेलो, सगळं फिरलो. आणि पॉइंट बघा, आम्ही दोघं बोललो ना एकमेकांशी, नाही बोललो काय असेल. आणि ते सगळं फिरलो. संध्याकाळी आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो हा यायला. हा आणि परतीच्या एका हॉटेल, नाही नाही, जेवायला थांबलो. तीर्थक्षेत्रीच थांबलो प्रसाद घ्यायला. हा हा. रात्रीच्या 9-9:30ला. तर हे काय म्हणले, इकडे मला तुला ना एक गोष्ट सांगायची आहे. तर मी म्हणलं काय नको, घरी गेल्यावर काहीतरी म्हटले नाही, मला तुला एक खाजगीत गोष्ट सांगायची, हा खूप मोठा चमत्कार झाला. तर मी म्हणले ठीक आहे, जेवण येऊपर्यंत सांगा तुमचं काय आहे तो चमत्कार. तर हे म्हणले, महाराजांनी ना मला तीर्थ दिलं आणि मी ते पिलं. तर मी म्हटलं तुम्हाला तीर्थ दिलं, खरंच का महाराज भेटले? हो म्हणले, स्वामींनी मला तीर्थ दिलं. तर अय्या. मी ते मला सांगतात. तर मी म्हणलं मी होती ना तुमच्या शेजारी. हा. तर ते मोठ्याने ओरडले, तू होती होय शेजारी? म्हणलं हो, तुम्हाला महाराज तीर्थ देत होते. मग तुम्ही काय करत होता? तर म्हणले ना, मी डोळे बंद केले होते आणि महाराजांना प्रार्थना करत होतो की माझी भक्ती जर खरी असेल ना, तर स्वामी महाराज तुम्ही मला तीर्थ देताल. अय्या. त्यांना महाराजांना कोड्यात टाकलं होतं की त्यांना त्यांच्या भक्तीची परीक्षा घ्यायची होती. आणि मग हा. तर मी म्हटलं, मग तुम्ही डोळे कशाला बंद करायचे, उघडे ठेवायचे ना. आणि त्यांनी ते तुम्हाला तीर्थ दिलेलं मग कसं समजलं? म्हणले माझ्या हाताला गार लागलं. अरे बापरे. गार लागलं, कुणीतरी काहीतरी हातात दिलंय, मग तुम्हाला प्यायचं कसं सुचलं? म्हणले नाही, गार लागलं, पाण्यासारखं असेल. मग म्हणलं कोणतरी काय दिलं असेल तीर्थ, म्हणून मी ते पिऊन पण घेतलं. म्हणलं अहो, थोडस तीर्थ आपल्या लहान मुलांच्या तरी मुखात द्यायचं. ह्याच्यात मुखात द्यायचं कसं सुचलं नाही तुम्हाला? म्हणलं एवढी देवभक्ती करता. आणि तर बोलले मला सुचायचं राहू द्या, मी माझा महाराजांना हे मांडलं होतं की माझी भक्ती, आणि मला ते महाराजांनी दिलं, मी पिलं, मला ते हे झालं. आणि ते आम्ही मग म्हणलं, मी महाराज ते बघितले ना तुमच्या समोर आले. आणि अय्या. मी मग मी त्यांना तो किस्सा सांगितला. मग मी म्हणलं मला म्हणजे हे वाटलं होतं की तुम्ही त्यांच्या पायाचं दर्शन घ्या, असं मला वाटत होतं. महिलांना नाही की कोण का असेना, वारकरी का असेना, आपल्या समोर उभा आलाय तर त्यांना विचारावं की काय हो आता भगवे वस्त्रे म्हणल्यावर आपण महाराज म्हणतो. हो मग बर. त्यांना विचारायचं, महाराज तुम्हाला काय पाहिजे का? किती वेळ झाला तुम्ही आमच्या समोर उभा आहेत? तर ते बोलले, पण मला दिसलेच नाही ना ते. अय्या. आणि नाही तीर्थ दिसले. दिलं. मला तीर्थ दिलं, डोळे बंद होते बोलले माझे. अगं बाई. डोळे बंद. मी म्हणलं हो, बोलले माझे डोळेच बंद होते. मी डोळे बंद करून थोडस नामस्मरण करत होतो. पण मी म्हणलं मी डोळे उघडू ठेवून करत होती. अय्या. बघा ताई, तुम्ही किती भाग्यवान. हो. तर मी म्हणलं मला त्यावेळेस हे आलेलं ना की तुम्ही दर्शन घ्यावं असं मला वाटत होतं. मग हे बोलले, मी काय एवढा मूर्ख आहे का? दर्शन काय लोटांगण घातलं असतं ना त्यांच्या अय्या. पुढे. पण मला दिसलेच नाही. मग म्हणजे हा मला अक्कलकोटमध्ये 2004 साली महाराजांनी दर्शन दिलं. आणि मग मी बापरे. घरी येऊन मोजला तर माझा 1.25 लाख जप झाला होता. ओ ताई, किती कमाल हो, आणि किती भाग्यवान. म्हणजे सगळ्यात भाग्यवान तर तुम्हीच निघाल्या. आता मी ना संकल्प सोडला होता माझा, 5 लाख जप करा आणि महाराज मला दर्शन द्या. हा. तर त्यांनी मध्ये सव्वा आणि हा थांबा जरा 2.5 लाख झाला. थांबा, 2.25 लाख झाला. एक मिनिट हा. अच्छा. 2.25 लाख झाला. हा, 2.25 लाख नाही, 2.25. मी हा. मोजले ना घरी आल्यावर, ते कॅलेंडर काढलं. मला ते बस कधी 12 वाजता घरी आलो की मी ते ह्यांना झोपू दिलं आणि कॅलेंडर काढलं. मी काउंट केलं की अरे महाराजांनी आपल्याला मग 2.25 लाख झाले होते. मग म्हणलं महाराज तुम्ही तर म्हणले होते 5 लाखात दर्शन देतो, तुम्ही तर मला 2.25 लाखातच दर्शन दिलं. अय्या.
तीन हो. दिवस झोपली नव्हती ताई मी. ते महाराजांनी जेव्हा दर्शन दिलं होतं ना, खरंय, मी हे खरं. सांगू कुणाला, की अय्या. ना कुणालाच खरं वाटणार नाही ना. जेव्हा हो. फक्त आम्ही एकमेकांनाच सांगितलं, मग हे बोलले तुला दर्शन दिलं आणि मला तीर्थ दिलं. हा. असं झालं. म्हणले ठीक आहे, जाऊ दे, तुला आणि बघायला. मुलांना पण नाही दिसले ग, तुमच्या नाही, तर मुली ते छोट्या होत्या. लहान होत्या. ती एक 7 महिन्याची होती आणि एक 2 वर्षाची. त्यांना हा, काय त्यांना कळत. काय कळतं, बरोबर. माझं मत होतं की त्यांना एक एक थेंब तीर्थ द्यावं. हा, हा. पण ते महाराज जे समोर उभे राहिलेले, जवळजवळ ते आमच्या 3-4 मिनिट पुढे उभे होते. आणि त्या बघा ज्या ताई. अहो, आणि ते त्यांचं ते नृसिंह सरस. हा, मग मी म्हणलं महाराजांनी मला नृसिंह सरस्वतींच्या रूपात दर्शन दिलं. म्हणजे दुपारचा 12चा प्रहर होता बघा, सकाळ, हो, दुपार आणि संध्याकाळ. मी बरं. तुम्हाला अजून महाराजांचं सगळं पीएचडीच केली आहे मी म्हणा एक प्रकारची. हो, झाली, केली नाही, महाराजांनी मला ती बुद्धी दिली. म्हणा सकाळचे मला महाराज कसे दर्शन देतात, मग मी हे केलं की दुपारची वेळ म्हणजे तरुणपणातलं ते दर्शन. हो, हो, हो. 12चं, मग ते नृसिंह सरस्वती ते सारखे बघा सांगायचे. तुम्ही आता मला नाही माहिती, जिथे जिथे की ना त्यांचे जे पिक्चर वगैरे, माझं नाव नृसिंह भान, एका पोथीत त्यांनी त्यांचा हो, परिचय हो. दिला होता. बरं, गोत्र बघा त्यांनी कोणतं सांगितलंय, मला आठवण आहे. कोणतं भारद्वाज का काय सांगितलं. बरं. माझे नाव नृसिंहबाग, गोत्र कोणतं तरी, आणि रास मी नाही म्हणून सांगायचे बघा ते. हो, हो, आणि हो. आम्ही कर्दळी वनातून प्रकट झालो. एवढी बरोबर. एवढी त्यांची 4 वाक्य असायची. हा. आणि ते खरंच आहे, ते नृसिंह सरस्वतींच्या रूपातच अक्कलकोटमध्ये आहेत. ऐक हो, म्हणजे हो, अंगावर 100% खरं आहे. चार आले ना ताई, काय हो, सांगू हो, तुम्हाला. हो. म्हणजे मलाच खरं वाटलं नव्हतं की अक्कलकोटमध्ये महाराज आहेत का. लोक म्हणतायत खरे, पण हा, असं मी म्हणायची. आणि त्याच्यानंतर तर मी ते आता 2004 पासून 25 पर्यंत मी त्या अक्कलकोटमध्ये हा, आता मग तो एक पॉइंट, आता ते दर्शन दिलं ते तर मी तुम्हाला सुंदर सांगितलंच आहे कसं. हा. आणि फक्त आमच्या आईला सांगायला गेले, आणि जेव्हा अनुभव सांगायला गेले ना आईला, आईला झोप लागली. अय्या. ऐकू नाही शकली ती. बघा. म्हणजे, आणि आई म्हणली मला काहीच समजत नाहीये तू काय सांगते ते. म्हणजे तिच्या अरे, बुद्धीतच बसलं नाही. अरे, 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 अरे. ताई, हा अनुभव ऐकायला पण भाग्य लागतं. कोणाच्याही हा, नशिबात नसतं ते. ते मी म्हटलं ना, आता आपण जास्ती करून आईलाच शेअर करतो ना आईला किती सांगतो. गोष्टी हो. जास्ती. तर आईला मी सांगितलं. आणि मग मी झोपली तेव्हा हलवत केली, अगं आई मी तुला अनुभव सांगते. मग आई म्हणली मला त्यातलं काहीच कळत नाही ग, तू काय सांगते ती. अय्या. नाही समजलं, बुद्धीतच बसलं नाही तेव्हा. अरे, 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 नाही अरे. बसलं, आईच्या बुद्धीत नाही बसलं. आणि मग ती ना एक वेळ असते सांगायची पण आपली, हा, आणि समोरच्याने पूर्ण ऐकायची पण. हे हा. सगळ्यांच्या भाग्यात नसतं बरं का ताई. त्यामुळे मी कुणालाच वाटेला गेली नाही हा अनुभव सांगायचा. हा. 2004, मग 2014ला सांगितलं असेल. आणि 10 वर्षांनी तो अनुभव त्या एक काय म्हणतात ना, अधिकारी व्यक्तीला सांगितला. हा, हा, हा. हा, ते महाराजच होते, म्हणजे असे स्वामींचे. त्यांनी मला बोलतं करून सांगितलं की तुम्ही सांगा म्हणून या बघा 5-10 ना. लोकांना. आणि आज दुसरी वेळ आहे तुम्हाला सांगते. आई हा, गं. हा, हा, मी नाहीतर ताई, काय खरंच सांगितलं. जेवढे आपल्या ते सेवेकरी ऐकतील, जे भाग्यवान असतील ना ताई, त्यांनाच समजेल. त्यांच्यापर्यंतच पोहोचेल हा. त्यांच्या नाही तर बुद्धीत पण बसला नव्हता, माझ्या आईच्या बुद्धीत बसला नाही, तर मग बाकीच्यांचा तर मला काय माहिती. बरोबर. नाही, तिला झोप लागली 2च मिनिटात, बघा. 2च सेकंदात, ह्याच्यात गेली ग्लानीत. बघा ना. ग्लानीत गेली म्हणली. आणि मग मी नंतर, अगं आई केवढं मला केवढा आनंद झालाय. मग ते दुसऱ्यांना म्हटलं, अगं कसं सांगू, कोण जे देवभक्तीचे नसतील, कोण खिल्ली उडवल, अंधश्रद्धा म्हणेल. फक्त मग ठीक आहे म्हणलं, असू देत. मला तेवढं कळलं नाही की हिला काय समजेना. मग नंतर नंतर आपल्याला जरा वय होतं, आपल्याला बरोबर. अभ्यास होतो. मग मला कळायला लागलं की ही मोठी शक्ती असते. आणि हा. मग ते आणि आता पुढचा तो पॉइंट फक्त एक पॉइंट सांगते. 2004 पासून जो मी महाराजांचा पाठलाग सुरू केला मग. हो, हो, हो. आणि हे जे भक्त सगळे कसे करतात, महाराजांना विनंती करतात. पण मला अजून महाराजांना विनंती करायलाच जमत नाही. मी एक धमकीवाजा
विनंती असते माझी, महाराज मला दर्शन. मी काहीच मागत नाही, मला न मागता महाराजांनी ते अनुभवता नंतर मी सांगेल की काय दिलंय ते. हा, म्हणजे हा. एकदम अधिकारवाणीनेच तुम्ही सांगता त्यांना. हो, न मला मागता म्हणजे हट्ट दिलेलं आहे. करून मला हे पाहिजेच, हं. मला मला दर्शन दर्शन पाहिजे. पाहिजे. हा, म्हणून तेच. माझा पॉइंट काय आहे, हा मी अक्कलकोटमध्ये एंट्री करते ना, बघा तिथे ती चौकट आहे. तिथे हा. आली, चप्पल काढली की महाराजांना सांगते, महाराज मी आलीये. हा. माझी भाषाच तशी आहे. मी म्हणलं महाराज मला काही जमतच नाही हो असं सॉफ्ट बोलणं. काय मी आलीये. तुम्ही कुठे आहे ते मला सांगा. अय्या. हा. हो, आहे देते मी आव्हान. आणि महाराज समोर प्रकट होता अक्कलकोटमध्ये. किती सुंदर ताई, किती समोर. सुंदर. आणि आता मुली वगैरे मालक मोठे ना, ते सगळे मला चिकटून चालत असतात की बघू बघा आम्हाला. तर एक दिवशी हे चालत होते तर मी म्हणलं तुम्ही पुढे जा, तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नका, तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे ते असे मग ते ना हे करत ते जातात निघून पुढे. आणि मुलींना ते एक दोन वेळा दाखवलं, आता दाखवते मी त्यांना. हा, हा. त्यांच्या पण म्हणजे हे प्राक्तन मध्ये आहे ते. अरे तर वा. ना हे आज किती 2004, आता 20 वर्ष झाले ना. हो. अक्कलकोट मध्ये प्रत्येक वेळेस मी जर वर्षातून 4 वेळा गेली ना, महाराज 4 वेळा माझ्या पुढे येतात. बाप रे. हो, हा खूप मोठा अनुभव आहे. मी खरंच म्हणते मोठं. महाराज, मी म्हणते मला दर्शन पाहिजे, बाकी काय नको. तुम्ही कुठे आहेत ना ते या, मी इथं उभी आहे, मी उभी राहते. म्हणजे मी तुम्हाला नंतर सांगेल, मी उभी राहते तिथे. सगळ्यांना जा म्हणते, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने दर्शन घ्या. मी येऊन हा. तुम्हाला नंतर मिळते. महाराज येतात, पुढे येतात. आता ते काय देतात आणि मी त्यांना काय देते ते मी तुम्हाला नंतर सांगेन. अगदी अगदी. देतात ते, म्हणजे मी उभी राहते हातात घेऊन, हा. कारण त्यांनीच मला ते सुचवलं. ते पण हो. त्यांनीच सुचवलं. मग मी सहज म्हणून दुसऱ्या टायमिंगला प्रयोग केला की महाराज हे असं माझ्या हातात आहे, तुम्ही कुठे आहे? मी तुम्हाला देण्यासाठी आली आहे. हा, की हा. ते लगेच म्हणतात दे माझं. ओ, किती छान ताई, मी शेअर करते हा अनुभव. हा, चालेल, बघा चालेल, तुम्ही हा चालेल. सो. आणि अजून म्हणजे मी तुम्हाला मिस कॉल देईल. त्या पद्धतीने मी तुम्हाला जवळजवळ 50% तर सांगणार आहे. 50% तर माझी भक्ती माझ्या जवळ राहील. इतकं हा, खूप माझं म्हणजे महाराज माझ्या खूप ह्याच्यात आहेत. काय आता हृदयात एवढं बसलेत अगदी, म्हणजे हृदयात आहे शेवटी म्हणजे कणाकणात कणा भिनलेत तुम्हाला. कणात आहे. आणि मी पहिल्यापासून ना असं काही मागायचे नव्हते हो, मला काय पाहिजे. हा, मला ते आवडायचंच नाही. म्हणजे ते हा. डोक्यात पण नाही असं ना की मला काय गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. असं नाही, महाराज मला तुमचं दर्शन पाहिजे, तुम्ही कसं दिसताय ना ते मला बघायचंय. प्रकट कोणी- दिना दिवशी महाराज जेवून पोळी खाऊन जातात. बघा किती सुंदर ताई, मी हो, शेअर हो. करते हा हा, ताई. शेअर करा. मग मी तुम्हाला नंतर मिस कॉल चालेल. देत जाईन आणि तुम्हाला अनुभव शेअर करेन. नक्की नक्की. हा, हा. चालेल. थँक्यू. हा.